स्वामी समर्थाचं मंदिर आहे. स्वामी समर्थ स्वामी राजा वारकरी भक्त बौद्ध गायने वार्तापत्र पुन्हा चांगले धावले स्वामी स्वामी दर्शन देऊन किती आपल्याला हनुमंती तयाची बरोबर द्यावी त्यावरी मल्हारराव राजे पदारी एकदा त्यांच्या आचारी विचाराचा म्हटला दिवाणाने सरदारा मार्गदर्शनाचे तोर भेटले आता समोर बोले नुप्रवर तयाप्रती कोणी राहून अक्कलकोटी तेथे आणखी स्वामीची परी आपली तयाची इनामदेव बौद्ध कार्यात कठीण कोणी न बोलती बोलती वचन कोण ऐक लागूनच गोष्ट मान्य करून तेव्हा तात्याचा सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उतरून उठला का परिस्थिती आपली तरी इच्छा आहे ती स्वामी त्या वटपुरीची तरी मी आणि त्याची निश्चय मानसी असो त्या असे ऐकून उत्तर सांगतात नाही इकडलं वातावरण किती छान आहे. इकडे स्वामीच्या मठात आलो होतो. खूप हिरवगार आहे एकदम. असं वाटत होतं व्हिडिओ काढ पण आरुषीच नाहीये इथं. हे सगळ्या बिल्डिंगी आहेत. खूप छान आहे व्ह्यू इथला. आणि दर्शनाला आलो होतो स्वामीच्या त्यामुळे थोडस खूप कसले भारी व्ह्यू आहे इकडल्या साईडला बघू शकता. ह्या दोघी जणी चालल्या माझ्या फ्रेंड. दमल्या आम्ही पायी आलो होतो. इकडे काही रिक्षा वगैरे काहीच नाहीये कारण की थोडस आउटसाईडला आहे ना गावाच्या थोडस 2 किलोमीटर त्यामुळे पायीच जायचं होतं दर्शनासाठी स्वामीच्या. आणि इथून तर रिक्षा वगैरे आहे पण कोणी जाते पायी कोणी जाते रिक्षाने. जर पर्सनल गाड्या असतात प्रायव्हेट गाड्या कोणी येतं पण लांबले आहे. बघितलं किती लांब आहे. कसलं वातावरण झालेलं आहे पण ऊनच आहे. ऊन असल्यामुळे ना पुढे टाकलं होतं काल परवा येतो. आवाज येतो काय माझा नाही येणार मला असं वाटते. आवाज नाही येणार. माझ्या मुली गुरुचरित्राचं पारायण करते. गुरुचरित्राचं पारायण बाई व्ह्यू लय भारी आहे. बिल्डिंगी पण संध्याकाळच्या टायमिंगला यावं लागते सगळ्यांनी व्हिडिओ काढायला. संध्याकाळच्या टायमिंगला थोडस म्हणजे असं वातावरण थोडं सावलीचं पाहिजे असं. असं ऊन आहे. उन्हाच्यानं काय होते मोकळं पटाकडे. अगं ती एक कल्पना माझी मैत्रीण होती ना तिचं नाव राहत होते आपल्याला देखतात. आणि बघा कसं आहे गाई बैल वासर सगळेच बघायला भेटायला केंद्रात असायचे ना. मग आता कधीतरी दिसलं मला सगळे ते बोलतात सेवेला येत नाही केंद्रात. हिरवगार सगळं वातावरण. अशी बिल्डिंग बाई ही नव्हती गेल्यावर तर बैल आहे लोकांच्या गावाकडला व्ह्यू दिसतोय पूर्ण. बघा कसलं घर आहे कसलं व्ह्यू आहे. असं फ्रेश वातावरण पाहिजे होतं आहे का नाही. इकडल्या साईडला आता इथून लागते गाव कारेगाव. तो तिकडला एरिया थोडस आउटसाईडचा होता. आता हे गाव लागते कारेगाव. आता इथून गाव लागणार बघा.